श्री स्वामी समर्थ अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ येथे रूपे स्वीदर्थ भुवरिया प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुख एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांद निर्वाह करीत नोकरीने। कोकणाप्रती राजापूर तालुका इटेवा गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठा यांची ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहत। मुंबईमध्ये त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी। एके समयी पंडितांनी स्वामीची ऐकली कानी तेव्हा भाव धरून या मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसाचा मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणती काय करावे हे नुकसान भरावेशी द्रव्य नाही आम्हाशी फिर्यात होता अभोशी बट्टा लागेला आमचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावा या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन या मी मालक लिहून देतो पेठीवर। अफूचा भाव वाढला व्यापाऱ्यात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थ यशी शिव राम मारुती ऐशी नामे दिदली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलाविले तिघाचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊने दिला तेव्हा त्याच्या आनंदात पारावार नसेची। दुसरा मंत्र गजानना त्यावेळी सिंही दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भोसा। शोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरमय सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती संतोषले त्यांचे मन। मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशून केले पावन त्यात। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावयाची। आज्ञा मिळता त्याशी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊच्या मानशी ध्यास लागला स्वामीचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिसल्या नाही कवनाते। हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांचे ठेविले। तो समर्थ त्याप्रती घेऊन या मान्यवरती वरदहस्त स्वर्गती मस्तकी त्यांचे ठेविले म्हणून ती तू माझा स्वस्त झालाशी आता निश्चिती। परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून मग छाटी कपणी जोडी समर्थ त्यांशी दिसली ती घेऊन या त्यावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वर देते हरिभाऊचे करी म्हणती जाऊन या सागर दिल्ली किल्ला बांधावे व्हावे जाऊन या आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह मात्र चित्तत्वान धरावे। आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानशी सत्वर आले मुंबईशी साधुवेशी घेऊन। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून या ठेवले ऋषीपत्र घरावर। हरिभाऊ घर लुटविता कारणामे त्यांची पाच कांता ती करी बहुत आकात घेत ऊर बळवणी विनवंती जोडून या कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। ऐसे तिचे उत्तर ऐकून या स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे।
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिले दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठामध्ये स्थापिल्या. कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहिजे. हरिभाऊ होऊन गोसावी मठामध्ये राहिले. इथं श्री स्वामी चरित्रा सारामृत नाना कथा संबंध सदा भाविक भक्त परिसोन षोडशोध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर. तेथे येऊन या स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्याची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसायान्न स्वामी सुचने नती. स्वामी सुताची जननी काकूबाई नाम करुणी, तिने हे व्रत ऐकूनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचे शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरी येले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनिया. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणणी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, त्याशी देव मामलेदार सर्व लोक बोलतील. ऐसा विचार करूनी कोटी दर्शना आल्या उठावती. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार असून देती उत्तर. त्यासे पिशाच लागले थोर, माझे निधूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत एक जागा एका व्यक्तीने. तारा नामे त्यांची चिंता, तीही त्रास देते स्वामी सुता. तरी त्यांच्या चिंता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केली सै. कोणे एके समयी नगरकर नारायण जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहून या स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंद चरण वदती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयाशी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थाच्या. कोडी जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी, ती अर्पावा श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थाशी. पाहून या स्वामी भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोटी नगरात सके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. खेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे होत, गोट्या खेळत त्याचे सवे. स्वामी सुत दिवस देव स्वामी भक्ती करी विशेष. जनी लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरून या कामना, कोणी येताची दर्शना. त्याशी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकून या जनचकित होती, वर्णती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन दोन सेवा उदकांना. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करून रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. सेवकाशी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधूते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थाशी उल्हास सुताचे मानसी. खाऊन या वेगेशी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ तया मनी. कर फिरविले मुखावरून, हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी. परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम ढंगे नाचती. एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा.
स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्याशी स्वामी होऊन केसे जीवन. वारंवार विनती स्वामीसी ऐसे एक करावे कोई. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू इच्छिते. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून या त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाली स्वामी सुत. दुःख करी दिवस जात चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला शेवटी आजार वाढला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाचे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थाचे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईसी पाठवले सेविकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्याच आणा. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुखणं त्यांच्या पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याशी घालून या पेटेत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो करून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटी जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रवण शुद्ध प्रतिपदेस. केला असे केला सवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिने समर्थ करीती विचित्र करणी. वेसले स्नान करुनी परिगंधन लावती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर चौडी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परतर पावला आत्मजत. निजपुत्र मरणा वार्ता ऐकून या करीती आकात. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाचे. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती हे चरण त्याते तारण होय कैसे. समर्थ बोलले ती यशी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी उडूनी बळेची मग नेले. धन्य धन्य स्वामी कुमार उत्तरला बोधो दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिले. इत श्री स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त पुरुषोत्तम सप्तदशोध्याय गौडहा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाचे. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोण दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानशी त्या समयी मोर पाकराशी. अधिकार नेमकादिशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाकरा समर्थ म्हणती वेळोवेळी. रात्रंदिवसी तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेवले विटेशी दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काकी कळेना. असो स्वामी सुताचा जाणता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळते त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान. त्याचे शरीर समाधान ऋष होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणा पाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेवू घाली अशी. आरोग्य होईल बाळाशी चिंता कानशी धरू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्य वार्ता. समर्थाची कृपा होता रोग कुठे राहील. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन या सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटात एक दर्शन घेत समर्थाचे.
ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन कराव्याशी, तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुचे. बाई म्हणे तो अज्ञान तयाश शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ भक्त ऐकून ती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुण्यश्य बाईशी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू. शेवटी मंडळी सांगती, दादाशी पाठविले के जे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनिया. पुढे सेवकांना सांगती, त्याशी मुंबईशी पाठविता. ब्रह्मचार्याशी आज्ञा केली, यासी पाकादीवरी स्थापकादीवरी, दादाशी करून या गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोडी निशाण, ब्रह्मचारी दादाशी उपदेशी या दिवसनिशी, गोसावी होऊन या गादीशी चालवावी आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणती समर्था न रुचे त्यांच्या चित्ता. या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करून, शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी, येऊन या माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चुने आणून या सत्वर करा म्हणते त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका सिरी पडता उपरली झाली त्यांच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी या वृत्ती, काकूबाई दचती चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जय समर्थ आपण हे काय करता, दादाची शरीर ठेविता पादुका काय म्हणून या. समर्थ बोलले ते यशी, जे बरे वाटेल आम्हाशी त्याचे करू या समयाशी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकाशी गोसावी बनून, टाकिले आपण मारून, इतके पुरे न झाले. एकूणी ऐशा वचनाला समर्थाशी या क्रोध आला. खाली म्हणती बाईला खोड्यामध्ये सत्वर, काकूबाईने आघात करून मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिकत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी एकडे लक्ष दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविले भिक्षेशी, ते पाहून या काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले अधिक, कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मांग आता, अवश्य म्हणून या तत्वता जनी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधस्थिर अंतकरणी, म्हणे तुझी ही करणी लोकपवादा कारण. एकोनिया मातेची युक्ती, दादा तिज प्रती बोलती, हेही कसुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगला. काही दिवस झाल्यावरी झाले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी वसोनी संस्था चालविली. इत श्री स्वामी चरित्रामृत नाना अनुकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोड हा. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.